तुम्ही सुद्धा जेव्हा शाळेमध्ये असाल ना, तेव्हा शाळेबाहेर मिळणारा हा खाऊ नक्कीच खाल्ला असेल. पण जशी शाळा सोडली ना, तेव्हापासून असे पदार्थ मिळालेच नाहीत, जे अगदी लहानपणीची शाळेची आठवण करून देतील. मला सहज आठवलं म्हणून म्हटलं चला बनवूया आणि रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. या पदार्थाला तुम्ही काय म्हणायचात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात आधी परातीमध्ये इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं. कोणताही गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ त्यामध्ये घातलंच पाहिजे. 2 वाटी मैद्यासाठी इथे मी नाश्त्याच्या चमच्यानी 4 चमचे तूप घेतलं आहे. आता हे तूप आपल्याला मैद्यामध्ये एकसारखं मिक्स करायचंय. तुपाचं छान असं मोहन मैद्यामध्ये बसलं पाहिजे. कसं ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर इथे पहा, तूप मैद्यामध्ये मी छान एकसारखं चोळून मिक्स केलं आहे. थोडासा मैदा हातामध्ये घ्यायचा, हलकासा दाबायचा, त्याची छान मूठ वळली गेली पाहिजे, म्हणजे गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे तुपाचं मोहन मैद्यामध्ये एकदम परफेक्ट बसले. आता लागेल असं थोडं-थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मध्यम घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं. तर इथे पहा लागेल असं थोडं-थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये फूड कलर घालायचा. तर इथे मी हिरवा आणि लाल रंगाचा फूड कलर घेतला आहे. एका गोळ्यामध्ये हिरवा कलर आणि एका गोळ्यामध्ये लाल कलर घालायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने पुन्हा हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जो यामध्ये फूड कलर घातलाय तो गोळ्यामध्ये छान एकसारखा मिक्स होईल आणि गोळ्याला रंगही छान येईल. तर इथे पहा फूड कलर मी या गोळ्यामध्ये पिठामध्ये छान एकसारखा मिक्स करून घेतला आहे. सेम याच पद्धतीने लाल गोळा सुद्धा मळून घेतलाय. आता काय करायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने या मळून घेतलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करायचे. हिरव्या रंगाच्या गोळ्याचे जसे तयार केले आहेत तसेच अगदी लाल कलरचा जो पीठ मळून घेतले त्याचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे. आता राहिलेल्या सर्व गोळ्यांचे मी असे लहान-लहान आकाराचे गोळे तयार करून घेते. तर इथे पहा हिरवा आणि लाल कलर दोन्ही पिठाचे मी छान असे गोळे तयार केलेत. आता काय करायचं एक गोळा हातावरती घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दोन्ही हाताच्या मध्ये धरून असा फिरवायचा म्हणजे त्याचा छान रोल तयार होतो. याच पद्धतीने जे लाल कलरचे गोळे आहेत ते सुद्धा हातावरती घ्यायचे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा. आता राहिलेले जे गोळे आहेत त्या गोळ्यांचं सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला दिसतायत ना ते छान मिरचीच्या आकारामध्ये येतात. आता राहिलेल्या गोळ्याचे सुद्धा मी छान असे रोल तयार करून घेते म्हणजे मिरच्या तयार करून घेते. तर इथे पहा राहिलेल्या सर्व गोळ्यांच्या मिरच्या मी तयार करून घेतल्या आहेत. आता या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये तेल घालायचं. तेल तुम्ही तुम्हाला जेवढं लागेल मिरच्या तळून घेण्यासाठी त्यानुसार घालू शकता. आता हे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तर इथे पहा तेल छान कडकडीत गरम झाले. थोडंसं पीठ तेलामध्ये घालायचं. 1 ते 2 सेकंदामध्येच पीठ छान वरती येतं. इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे तेल एकदम परफेक्ट टेम्परेचरवरती गरम झाले. आता तयार मिरच्या तेलामध्ये सोडायच्या. सुरुवातीला 1 मिनिटभर गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा. जेवढ्या मिरच्या या तेलामध्ये बसतील तितक्या मिरच्या तुम्ही यामध्ये सोडू शकता. तर इथे मिरच्या तेलामध्ये सोडल्या की सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या आचेवर अजिबात चमचा किंवा झारा न लावता तळून घ्यायचं. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि वरती जे तेलावरती बुडबुडे येतायत ते पूर्ण नाहीसे होईपर्यंत या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हलकासा सोनेरी रंग असा या मिरच्यांना येतो तोपर्यंत या मिरच्या तुम्ही तळून घेऊ शकता. तर इथे पहा तेलावरती जे बुडबुडे येत होते ते सुद्धा यायचे बंद झाले आहेत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या मिरच्या मी तळून घेतल्या आहेत. आता या मिरच्या आपण एखाद्या झाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे याच्यातलं सर्व एक्स्ट्रा तेल निघून जाईल. आता काय करायचं एक बॅच मिरच्यांची तळून झाली की पुन्हा गॅसचा फ्लेम मोठा करायचा. 1 मिनिटभर तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यामध्ये लाल कलरच्या ज्या मिरच्या आपण तयार करून घेतल्या आहेत ना त्या सोडायच्या आणि या मिरच्या सुद्धा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने सेम प्रोसेसनी तळून घ्यायच्या. तर इथे पहा लाल मिरच्या सुद्धा मी तळून घेतल्या आहेत. आता राहिलेल्या बाकीच्या हिरव्या आणि लाल दोन्ही मिरच्या मी तळून घेते. तर इथे पहा बाकीच्या सर्व राहिलेल्या लाल आणि हिरव्या दोन्ही मिरच्या मी तळून घेतल्या आहेत. आता आपण पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये ज्या वाटीने मोजून मैदा घेतला होता त्याच वाटीने मोजून 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालायचं.
किंवा मग साखर पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी घालायचं. तर या वाटीने मोजून मी 2 वाटी मैदा घेतला होता. त्याच वाटीने मोजून 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता सुरुवातीला काय करायचं, मोठ्या आचेवर ही साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि चमच्याने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने एकसारखं ढवळत राहायचं. तर इथे पहा मोठ्या आचेवर चमच्याने एकसारखं ढवळत साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळवून घेतलीये. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि फक्त 5 ते 6 मिनिटं हा पाक शिजवून घ्यायचा. एवढ्यामध्ये छान एकतारी पाक तयार होतो. तर इथे पहा छान असा एकतारी पाक मी तयार करून घेतला आहे. थोडासा पाक असा बोटांवरती घेऊन चेक करायचं. तुम्हाला इथं दिसत असेल एकतार अशी तयार होतीये. म्हणजे परफेक्ट असा एकतारी पाक तयार झालाय. आता लगेच गॅस बंद करायचा आणि आपण ज्या मिरच्या तळून घेतल्या आहेत, त्या तळून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालायच्या आणि या पाकामध्ये एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या. सुरुवातीला जरी तुम्हाला मिरच्यांचा रंग हलकासा वाटत असला, तरी सुद्धा पाकामध्ये या मिरच्या घातल्यानंतर त्याचा कलर सुद्धा छान उजळतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता या मिरच्या मी पाकामध्ये छान एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत. आता एक अर्धा तास या मिरच्या आपल्याला अशाच ठेवायच्या आहेत. तर इथे पहा एक अर्धा तास मिरच्या मी पाकामध्ये छान अशा मुरवून घेतल्या आहेत. शाळेबाहेर जशा मिरच्या मिळायच्यात ना, अगदीच तशाच या तयार झाल्या आहेत. टेस्ट करून सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता काय करायचं, या मिरच्या एखाद्या अशा पद्धतीने चाळण घ्यायच्या आणि त्यामध्ये काढायच्या. नाही काढल्या तरी सुद्धा चालतील. पण जो काही एक्स्ट्रा पाक असेल ना, तो या चाळणीमधून निघून जातो आणि मिरच्या एकदम मोकळ्या सुटसुटीत होतात. तर एक फक्त 10 ते 15 मिनिटं या मिरच्या मी या चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्या की एखाद्या ताटामध्ये काढायच्या. तर इथे पहा सर्व मिरच्या मी एका ताटामध्ये काढून घेतल्या आहेत आणि आता तुम्हाला मी आवाज ऐकवते. पाहताय ना मस्त अशा या मिरच्या आतून सुद्धा पोकळ तयार झाल्या आहेत. अगदी शाळेबाहेर मिळायच्या ना अशाच. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमच्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढची रेसिपी शाळेच्या दिवसातली कोणती पाहिजे ते सुद्धा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.